नमस्कार शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरीप हंगामात 2025 अंतर्गत पीक विम्याची नुकसान भरपाई अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. याच पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीला कृषी मंत्री यांनी काय काय माहिती दिली आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट सांगितले आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगामात 2025 मधील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत बँका आणि विमा कंपन्यांसोबत तातडीने बैठक घेऊन योग्य निर्णय करण्यात यावेत, अशा स्पष्ट सूचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. मंत्रालयात आयोजित बैठकीत प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम न मिळाल्याच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार विजयसिंह पंडित, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी संचालक विनय कुमार आवटे तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. कृषी मंत्री भरणे म्हणाले की खरीप हंगामात 2025 पासून राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना उत्पादन आधारित पद्धतीने आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे राबविण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी ICICI लॅम्बोर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत करण्यात येत असून विम्याच्या नुकसान भरपाईसाठी SDRF आणि NDRFच्या निकषानुसार कार्यवाही केली जाईल. शेतकऱ्यांना वेळेत आणि न्याय नुकसान भरपाई मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, असंही त्यांनी सांगितले आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी केंद्र शासनाने पीक विमा संदर्भातील रद्द केलेले काही निकष पुन्हा विचारात घेऊन आवश्यक बदल करावेत अशी मागणी यावेळी केली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती बीड जिल्ह्यात पीक विम्याची अपडेट. तुम्हाला काय वाटते, विमा कंपन्या वेळेवर पैसे देतील का? कमेंट करून नक्की सांगा. शेतीविषयक माहितीसाठी आणि सरकारी योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.